जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 29वा श्लोक पाहणार आहोत. प्रकृतेर्गुणसंमूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. सत्वरज तम हे तिन्ही प्रकृतीजन्य गुण मनुष्याला बांधणारे आहेत आणि सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने, रजोगुण कर्माच्या आसक्तीने आणि तमोगुण प्रमाद आणि आळस तसेच निद्रा यांनी मनुष्याला बांधत असतात. उपयुक्त पदामध्ये ज्या अज्ञानी लोकांचे वर्णन आले आहे की ते जे प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत मोहित अर्थात बांधलेले आहेत, परंतु ज्यांचा विहित शुभ कर्माविषयी तसेच कर्माच्या फलाविषयी श्रद्धा विश्वास आहे. याच अध्यायाच्या 26व्या श्लोकात अशा अज्ञानी पुरुषांचे सक्तः अविद्वासाः कर्मसंगिनः अज्ञानम या पदाने वर्णन केले गेले आहे. लौकिक आणि परलौकिक भोगांच्या कामनेमुळे हे पुरुष पदार्थ आणि कर्माविषयी आसक्त राहतात. या कारणाने हे याहून उन्नत होण्यासाठी समजू शकत नाही. म्हणून भगवंतांनी त्यांना अज्ञानी म्हटले आहे. तान कृत्स्नविदो मंदान अज्ञानी मनुष्य शुभकर्म करतात, परंतु नित्य निरंतर न राहणाऱ्या नाशवान पदार्थाच्या प्राप्तीसाठी धनादी पदार्थाविषयी ते ममता ठेवतात आणि अप्राप्त पदार्थाची कामना करतात. अशा प्रकारे ममता आणि कामनेच्या बंधनात सापडल्यामुळे ते गुण आणि कर्माच्या तत्वाला पूर्णत्वाने जाणू शकत नाही. अज्ञानी मनुष्य शास्त्रविहित कर्म आणि त्याचे विधी यांना तर चांगल्या प्रकारे जाणतात, पण गुण आणि कर्माचे तत्व योग्य प्रकारे जाणल्यामुळे त्यांना अकृत्स्नविदाः पूर्णतच न जाणारे म्हटले गेले आहे. आणि सांसारिक भोग आणि संग्रहाविषयी रुची असल्याकारणाने त्यांना मंदान म्हटले गेले आहे. गुण आणि कर्म विभाग यांना पूर्णत्वाने जाणणारे तसेच कामनारहित ज्ञानी पुरुषांनी पूर्वी वर्णन केलेल्या सकारात्मक भावनेने शुभ कर्माविषयी रत असलेल्या अज्ञानी पुरुषांना शुभ कर्मापासून विचलित करू नये, ज्यामुळे ते मंदबुद्धी अज्ञानी पुरुष त्यांच्या अज्ञान स्थितीतून खाली येऊ नयेत. याच अध्यायाच्या 25व्या आणि 26व्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या ज्ञानीपुरुषांचे असक्तः विद्वान आणि युक्तः विद्वान या पदांनी वर्णन झाले आहे. भगवंतांनी तत्त्वज्ञ महापुरुषांच्या 25व्या श्लोकात कुर्यात पदाने स्वतः कर्म करण्याविषयी तसेच 26व्या श्लोकात जोषयेते पदाने अज्ञानी पुरुषाकडून सुद्धा तसेच कर्म करून घेण्याविषयी आज्ञा केली होती. परंतु या ठिकाणी भगवंतांनी न विचालयत पदांनी तशीच आज्ञा न देता जणू त्यामुळे थोडी शिथिलता दिली आहे की ज्ञानीपुरुषांनी जास्त नाही झाले तरी कमीत कमी आपले संकेत वचन क्रियेने अज्ञानी पुरुषांना विचलित करू नये. कारण जीवनमुक्त महापुरुषावर भगवंत आणि शास्त्र आपले शासन ठेवित नाहीत. त्यांच्या म्हणविल्या जाणाऱ्या शरीराकडून आपोआप स्वाभाविकच लोकसंग्रह योग्य क्रिया होत राहतात. तत्त्वज्ञ महापुरुष कर्मयोगी असो अथवा ज्ञानयोगी संपूर्ण कर्म करीत असताना सुद्धा त्याच्या कर्माशी आणि पदार्थाशी कोणत्याही प्रकारचा संबंध सहज राहत नाही. जो
वास्तविक पूर्वीपासूनच नव्हता. अज्ञानी मनुष्य स्वर्गप्राप्तीसाठी शुभ कर्म करीत असतात, म्हणून भगवंतांनी अशा मनुष्यांना विचलित न करण्यासाठी आज्ञा दिली आहे. अर्थात महापुरुषांनी आपले संकल्प वचन क्रियेतून अशी कोणती गोष्ट प्रकट करू नये ज्यामुळे सकामी पुरुषांची शास्त्रविहित शुभ कर्माविषयी अश्रद्धा, अविश्वास अथवा नावड उत्पन्न होईल आणि ते त्या शुभ कर्माचा त्याग करतील, कारण असे केल्याने त्यांचे पतन होऊ शकते. म्हणून अशा पुरुषांना सकाम भावनेतून विचलित करावे, परंतु शास्त्रीय कर्मापासून नव्हे. जन्ममरणरूपी बंधनातून सोडवण्यासाठी त्यांना सकाम भावनेतून विचलित करणे उचितही आहे आणि आवश्यक आहे. अशा प्रकारे 19 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.